नमस्कार, कुकिंग विथ मीरामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज मी बनवणार आहे मसाला चहा. मसाला चहा आहे ना सगळ्यांचाच खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आज बनवू आपण आहे ना आता घरच्या घरी मसाला चहा. मसाला चहा कसा बनवायचा ही तुम्हाला मी रेसिपी दाखवते. मसाला चहा बनवण्यासाठी गवती चहा, मिरे, 4 विलायची, थोडासा जायफळाचा तुकडा, सुंठ, लवंग आणि 10-12 तुळशीचे पानं. आता मसाला चहा बनवण्यासाठी आहे ना आता आहे ना आपण आहे ना एक आहे ना गॅसवर फ्राय पॅन ठेवू. त्यामध्ये आहे ना हे सगळे मसाले आहे ना आपल्याला आहे ना भाजून घ्यायचे. सगळे मसाले आहे ना असे एकदम आहे ना असे चांगले भाजून घ्यायचे आपल्याला. हे बघा आपले मसाले आहे ना आता चांगले मस्त असे आहे ना लाल भाजून झाले. आता आपण आहे ना हे मसाले भाजलेले मसाले आहे ना कुटून घेऊ. आता हे मसाले आहे ना आपण सगळे आहे ना असे कुटून घेणार आहोत. हे बघा आता हे असे मसाले आहे ना आपल्याला आहे ना असे कुटून घ्यायचे. आणि असा मसाला चहा आहे ना खूप छान. आणि थंडीच्या दिवसामध्ये तर मसाला चहा पिण्याची मजाच खूप वेगळी असते. आणि प्रत्येक गृहिणीचा हा जिव्हाळ्याचा विषय असतो की पहिले सकाळी उठलं की पहिले चहा. हे बघा आपले ना मसाले छान असे मस्त आहे ना कुटून झाले. हे बघा आपले मसाले किती छान असे मस्त असे कुटून झालेले मसाला आहे ना एका वाटीमध्ये काढून घेते. मसाला दूध बनवण्यासाठी ना मी ना हे म्हशीचं आहे ना फुल फॅटवालं दूध घेतलंय 2 कप. म्हशीचं दूध आहे ना जास्त घट्ट असतं त्याच्यामुळे आहे ना अर्धासा कप आहे ना आपण त्यात पाणी घालून घेऊ. आपल्या दुधाला आहे ना आता उकळी यायला लागली. आता आपण आहे ना दुधाला उकळी आली त्याच्यामध्ये आहे ना आपण घेतलेला गवती चहाच्या सगळ्या काड्या टाकून घेऊ. तुळशीचे पानं आणि आपण तयार केलेला मसाला हा आहे ना आपल्याला पूर्ण मसाला नाही टाकायचा. आपल्याला आहे ना पाव चमचाच मसाला टाकायचा. आपल्या दुधाला आहे ना आता चांगली उकळी आली. आता आपण त्यात आहे ना 1 चमचा आहे ना साखर घालून घेऊ आणि 1 चमचा चहा पावडर. आता आपल्याला आहे ना ह्या चहाला आहे ना अशी मस्त उकळी येऊन द्यायची. छान अशी ना 5 मिनिटं तरी ना चहा हा उकळून घ्यायचा. वा काय मस्त चहा उकळला आपला. आणि सुगंध तर इतका छान सुटलाय ना. 6-7 मिनिटं झाले आपला चहा बघा किती छान उकळून आहे ना मस्त झालाय. आता आहे ना हा चहा आहे ना आपण गाळून घेऊ. तुम्हाला मी बनवलेल्या चहाची रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मग मी बनवला असा चहा बनवून बघा.